मामा, आपला मुन्ना. आपण त्या नळापाशी जाऊया. रात्र फार झाली आहे. आज रात्री तिथे झोपूया आपण. उद्या सकाळी बघू काय ते. प्रत्येक घरात नीट बघायचंय. उंदरांनो, तुम्ही मनुष्यांपासून जरा सांभाळूनच राहा. खारुताई, तू झाडावर चढून खिडकीतून नीट डोकावून बघ. ओके नेलू, तू उंच ओढून वरच्या मजल्यांवर बघ. अस्वल दादा, तू काही झालं तरी हेल्मेट काढू नकोस. तुला काहीही कळलं तरी बाकीच्यांना नक्की कळव. ठीक आहे? लेट्स गो. इथे तर कोणीच नाहीये. चला दुसऱ्या घरात बघूया. मुन्ना, अरे मुन्ना, माझ्या बाळा. ताई, मला बांधून ठेवलंय. हा, आत कोणी माणूस आहे का? खाली ये. मुन्ना, तू इथेच थांब, मी लगेच येते. त्या खोलीत आहे मुन्ना, त्याला बांधून ठेवले. ते बाथरूम आहे. तुम्ही मुन्नाला पाहिलत का? हो. इथेच थांबा, मी जरा जाऊन बघून येतो. नेलू, तू माझ्यासोबत चल. सात नंबर खोली आहे. आत एक मनुष्य आहे. एक मनुष्य. त्याच्याकडे बंदूक आहे. तो चोर आहे ना, कदाचित असू शकते. पोलिसांना कळवलं तर? आपण प्राणी आहोत, आपलं म्हणणं कोणाला पटणार नाही. आपण परत जाऊन पोलीस डॉग काकांना सांगूयात का? त्याने काहीच फायदा होणार नाही. त्यांच्याकडे जाऊन आपला वेळ वाया जाणार आहे. आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. मला असं वाटतं की आत फक्त एकच मनुष्य आहे. अस्वल मामा, जाऊन त्याला हेल्मेट काढून दाखवा. बेशुद्धच पडेल. नको, त्याच्याने काहीच होणार नाही. दिनेश, टॉमी दादाचं म्हणणं ऐक, तो बोलतो तसंच कर. टॉमी, म्हणायचंय तरी काय तुला? युद्ध. बापरे, युद्ध? पण कसं? मी सांगतो. हा आहे त्या फ्लॅटचा दरवाजा.